Welcome to all of you, my dear students. This is another short story that we have to study. In the last lecture, we discussed about the remains of the feast by Gita Hariharan. And in this video, we will discuss about the third short story that we have to study, The Revolts of the Gods by Dr. Vilas Sarang. डॉक्टर विलास सारंग यांची शॉर्ट स्टोरी आपल्याला अभ्यासायची आहे. Dr. Vilas Sarang was the head department of English, Mumbai University. He has written some novels and short stories. He was influenced by the existential philosophy and literature of Albert Camus, Franz Kafka and Sartre. डॉक्टर विलास सारंग हे खरं म्हणजे मराठी मीडियममध्ये अगोदर शिकलेले विद्यार्थी. शालेय शिक्षण हे त्यांचं मराठी मीडियममध्ये झालं आणि त्यानंतर त्यांचं पुढील शिक्षण हे त्यांनी इंग्रजीमध्ये पूर्ण केलं. मग ते डॉक्टर की असेल किंवा इतर फर्दर एज्युकेशन असेल. आणि त्यानंतर काही काळ त्यांनी इराकच्या युनिव्हर्सिटीमध्ये तिथल्या मुलांना इंग्लिश लिटरेचर शिकवलं. त्यानंतरचा काही काळ हा कुवेत युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिकवलेला आहे आणि तसेच मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशचे हेड म्हणून काम पाहत होते. त्यांनी मराठीमध्ये देखील कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. इंग्लिशमध्ये देखील त्यांनी कथा कादंबऱ्या लिहिल्या. ही हॅज रिटन सम नॉवेल्स अँड शॉर्ट स्टोरीज. ही वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय द एक्झिस्टेन्शियल फिलॉसॉफी अँड लिटरेचर. अल्बर्ट कॅमस आणि फ्रान्स कॅफका आणि सॅटर यांच्या अनुभवजन्य तत्वज्ञानावर ते प्रभावित होते. एक्झिस्टेन्शियलिस्ट फिलॉसॉफीवर ते प्रभावित होते. रिव्हॉल्ट ऑफ द गॉड्स deals with Ganesh festival. The narrator is photographer in Mumbai. He and his colleague Dalvi used to develop the negatives in the dark room. During the festivals, they got lot of extra business. They were called on various stage shows for photography. He did not like the noisy crowd. He has to move from one end of the stage to other end for better photos and poses. आता रिव्हॉल्ट ऑफ द गॉड्स ही जी शॉर्ट स्टोरी आहे ही गणेश फेस्टिवलशी निगडीत आहे आणि गणेश फेस्टिवलशी निगडीत असल्या कारणाने यामध्ये जो काही नॅरेटर आहे तो नॅरेटर हा फोटोग्राफर आहे आणि नॅरेटर फोटोग्राफर असल्यामुळे तो आणि त्याचा सहकारी दळवी या काळ्या खोलीमध्ये किंवा डार्क रूममध्ये ते निगेटिव्ह डेव्हलप करत असतात आणि ड्युरिंग द फेस्टिवल्स त्यांना खूप बिझनेस त्यांचा होत असतो किंवा त्यांचा व्यवसाय हा फेस्टिवल्समध्ये वाढत असतो आणि दे वेर कॉल्ड ऑन व्हरियस स्टेज शोज फॉर फोटोग्राफी. फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या स्टेज शोसाठी त्यांना निमंत्रण येतं, त्यांना बोलवलं जातं. ही डिड नॉट लाईक द नॉइझी क्राऊड आणि त्याला एक गर्दीचा आवाज हा त्याला आवडत नाही. ही हॅज टू मूव्ह फ्रॉम वन एंड ऑफ द स्टेज टू द अदर एंड फॉर बेटर फोटोज अँड पोजेस. स्टेजच्या या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्याला त्याला जायचं असतं कारण त्याला बेटर पोज आणि फोटोज घेण्यासाठी. But there was a lot of works and had to work making prints, enlargement, etc. त्याचबरोबर त्यांना एक प्रचंड काम असतं. देर वॉज अ लॉट ऑफ वर्क. त्यांना ते सगळं खूप काम असतं. हॅड टू वर्क मेकिंग प्रिंट्स. फोटो ज्या काही निगेटिव्ह असतात त्यांच्या प्रिंट्स काढणं, त्या मोठ्या करणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. दे वर रनिंग अ फोटो स्टुडिओ इन पार्टनरशिप. खरं म्हणजे ते भागीदारीमध्ये हा फोटो स्टुडिओ चालवत होते. सेव्हरल पीपल केम फॉर पासपोर्ट फोटोज. कित्येक लोक ही पासपोर्ट फोटोसाठी येत होती. दळवी लुक आफ्टर डेव्हलपिंग अँड प्रिंटिंग. दळवी हा जो आहे दळवी त्या ठिकाणी छपाईचं काम आणि ज्या काही प्रिंटिंग आहे त्या सगळ्याकडे लक्ष तो देत होता. डेव्हलप करणं या सगळ्या गोष्टी. ही वॉज द बेटर इन इट आणि तो त्याच्यामध्ये चांगला होता. द नॅरेटर यूज टू टच अप
कटिंग प्रिंट्स अँड कीपिंग अकाउंट्स. जो नॅरेटर आहे तो काय करायचा तर त्या सगळ्या फोटोंना टचअप करायचा, सगळं ओके करून घ्यायचा आणि ज्या काही प्रिंट्स असायच्या त्या कट करायचा आणि बाकी अकाउंट हे जे आहे असायचं ते अकाउंट तो स्वतः सांभाळायचा. ॲज ही हॅड वर्क ओव्हर टाइम हिज आईज बिकेम हेवी. आणि ओव्हर टाइम केल्यामुळे त्याचे डोळे हे जड व्हायचे जागरणामुळे. हे रिक्वायर्ड रेस्ट, त्याला आरामाची गरज असायची. अ ब्लाइंड पर्सन केम फॉर हिज फोटोग्राफ्स. एक आंधळा माणूस त्या ठिकाणी फोटोग्राफसाठी आला. द नॅरेटर कुड नॉट फाइंड हिज फोटो. पण नॅरेटरला काही त्याचा फोटो सापडला नाही. ही आस्क्ड द ब्लाइंड पर्सन टू कम लेटर. आणि त्यानं त्या आंधळ्या माणसाला विचारलं की तुम्ही नंतर या. इट वॉज द लास्ट डे ऑफ गणेश फेस्टिवल. आणि तो जो काही दिवस होता तो गणेश फेस्टिवलचा शेवटचा दिवस होता. द मेंबर्स ऑफ द फेस्टिवल कमिटी मेड द प्रिपरेशन फॉर द गणेश इमर्जन. आणि गणेश फेस्टिवलची जी काही कमिटी होती त्या कमिटीचे जे काही मेंबर्स होते त्यांनी एक प्रॉपर व्यवस्थित प्रिपरेशन केलं होतं. कशासाठी? गणेश इमर्जन. इमर्जन म्हणजे विसर्जन. गणेश उत्सव विसर्जनाच्या, गणपती विसर्जनाच्या साठी एक छानपैकी डेकोरेशन प्रिपरेशन गणेश फेस्टिवलच्या त्या कमिटीच्या मेंबर्स लोकांनी केलं होतं. द नॅरेटर गॉट आउट हिज बेड. नॅरेटर सकाळीच लवकर उठला. रिफ्रेश हिमसेल्फ, त्याने स्वतःला फ्रेश केलं, रिफ्रेश झाला. विथ द कप ऑफ टी अँड वेंट आउट. लवकर सकाळी उठला आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. द मेन स्ट्रीट वॉज क्राउडेड विथ ग्रुप्स ऑफ पीपल टेकिंग देअर हाऊस होल्ड क्ले आयडॉल्स ऑफ गणेश. One man carried a small figure of Ganesh on his head on a wooden platform. The rest of the people walked behind his singing hymns. The large civic figures were brought down later in the evening. The narrator sat in an Irani restaurant on the way to sea shore. He saw people from his building approaching with clay figures. He got up and merged into the tail end of the procession. मुख्य जो काही रस्ता होता तो गर्दीनं भरलेला होता आणि त्यामुळे तो मुख्य रस्त्याच्याकडे जेव्हा बघतोय तेव्हा मुख्य रस्त्यावर लोकांच्या समूहाने जी काही गर्दी केली होती आणि त्यांनी त्यांच्या घरातील गणेश मूर्ती या आपापल्या डोक्यावर, एकेका माणसाने आपल्या डोक्यावर गणेशांच्या एक एक छोटीशी मूर्ती डोक्यावर पाठ ठेवलेला आहे, पाटावर गणपती बाप्पाची मूर्ती आणलेली आहे. आणि बाकीचे जे काही लोक आहेत ते भजन गात आहेत, स्तोत्र गात आहेत आणि त्यांच्या मागे चाललेत. गणपती बाप्पाचा जय जयकार सुरू आहे. संध्याकाळी नंतर मोठ्या नागरिकांच्या ज्या काही व्यक्ती होत्या किंवा मोठ्या ज्या काही मूर्ती होत्या त्या खाली आणल्या गेलेल्या आहेत. आणि कथाकार हा समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन त्या इराणी रेस्टॉरंटमध्ये बसलेला आहे समुद्राच्या किनाऱ्याकडे. आणि त्यानं आपल्या इमारतीतील लोक जे काय आहेत ज्या चिकणमातीच्या मूर्ती घेऊन लोक येताना त्याने पाहिले. तो उठला आणि सरळ सरळ मिरवणुकीच्या मध्ये तो येऊन मिक्स झाला. मिरवणुकीमध्ये तो देखील सामील झाला. द बीच वॉज स्वार्मिंग विथ पीपल. ओके, देर वेर मेनी कलरफुल फिगर्स ऑफ गणेश. द आयडल्स वेर पर्च कम्फर्टेबली upon the handcarts and trucks. Their roads were overcrowded and congested, and all the processions came to halt. The sea was at small distance. It took a long time to reach the sea. समुद्र किनाऱ्यावर लोकांवर म्हणजे एक प्रकारे प्रचंड गर्दी होत होती. लोकांची झुंबड पडली होती. अनेक रंगीबेरंगी गणपती बाप्पाच्या मूर्ती त्या ठिकाणी दिसत होत्या. हँडकार्ट्स आणि ट्रकवर आरामात त्या असलेल्या मूर्ती, रस्ते, गर्दी आणि या ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या त्या समुद्र किनाऱ्याकडे येत होत्या. त्यामुळे रस्ते जे होते ते गर्दीने कमी होत होते आणि मिरवणुका थांबत आल्या होत्या. समुद्र थोड्याशा अंतरावर राहिला होता पण समुद्रावर पोहोचण्यासाठी मात्र खूप वेळ लागला. The narrator noticed a disturbance at the head of their procession. He was not able to know what had happened. There were no figures of Ganesh on the wooden platforms, handcarts, and trucks. Someone told that Ganesh had jumped off. He thought it a joke. The people started spreading at every direction. They started disappearing from the spot.
The idols of Ganesh had begun to disappear. They deserted their seats on the wooden platforms. He noticed that big civic figure jumping down. खरं म्हणजे कथाकारांना त्याच्या मिरवणुकीच्या प्रमुखाच्या डोक्यावर एक गोंधळ दिसला की काय, आणि काय घडलं ते त्याला समजलंच नाही किंवा तो समजू शकला नाही. आणि ज्या पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती होती किंवा ट्रकवर गणपती बाप्पाचे जे काही मूर्त्या होत्या त्या दिसायच्या बंद झाल्या किंवा दिसत नव्हत्या. आणि काही लोक म्हणायला लागली की गणेशाने गणपती बाप्पाने उडी मारली असं कोणीतरी सांगू लागलं. सुरुवातीला त्याला हा विनोद वाटत होता की गणपती बाप्पाने उडी कशी काय मारली. आणि या सगळ्यामुळे खूप गोंधळ त्या ठिकाणी सुरू झाला. प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेनं पळत होता, सैरा वायरा पळत होते. ते त्या घटनास्थळावरून जणू काही गायब होत होते. आणि गणेश मूर्ती ज्या काही होत्या, गणपती बाप्पा हे अदृश्य होऊ लागले होते. आणि त्यांनी त्या फलाटावरून आपली जागा सोडली होती. आणि त्यांच्या लक्षात आले की मोठा नागरी आकृती असलेले जे काही शहरातले जे सार्वजनिक गणपती बाप्पा होते ते देखील जणू काही उड्या मारत होते. गणपती बाप्पाच्या सर्व ज्या काही मूर्त्या होत्या त्या जिवंत झाल्या होत्या. आणि जिथे त्या जिवंत होत्या तिथे तो एक अतिशय चमत्कारिक जणू काही तमाशा, एक विचित्र प्रकार हा आपण ज्याला बोलू शकतो की काय चाललंय काही समजत नाहीये. आणि प्रत्येक जण भयभीत झालाय आणि प्रत्येक जण हा शहराकडे वळतोय, प्रत्येक जण घराकडे वळतोय. अगदी पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्या घराकडे निघालेले आहेत. निवेदकानं तर पळ काढला. आणि जेव्हा त्यानं पळ काढला तेव्हा त्याची चप्पल तिथे राहिली. मग तो अनमणी चालायला लागला. आणि जेव्हा तो इमारतीत त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्यानं इतर सर्व लोकांना जे पाहिलं तेव्हा तो उत्साही आवाजात अगदी अंगणात जमला आणि त्यावर त्यांनी सगळ्यांनी चर्चा केली. स्त्रिया घाबरल्या होत्या, मुलं ओरडली होती. हा जो काही अलौकिक कार्यक्रम मानला जात असे तो प्रत्येकानं हा दैविक क्रोध म्हणून विचार केला. आणि अकाउंटंट किनी जो काही म्हणायचा किंवा म्हणाला की गणेश लंबोदरा मानवांची पापे हा गिळंकृत करू शकत नाही, अशी अक्षर जी काही विचार करीत होती की ही आकडेवारी सर्व काळा बाजार आहे, अन्नावर व्याभिचारी आणि राजकारण्यांना जी काही शिक्षा देईल. प्राध्यापक मटकरी म्हणाले की घाबरून जाण्याचे कारण नाही, देवात फक्त उडी मारून निघून गेलेले आहेत, त्यांना कोणालाही दुखवायचे नाही. सुबोध नावाचा जो विद्यार्थी आहे, द फिजिक्स स्टुडंट, सेड दॅट द आयडल्स वेअर फेड अप अँड वॉक्ड अवे अँड द डिस्कशन कंटिन्यू. तो म्हणाला की विद्यार्थ्यांनी सांगितले की मूर्ती क्षीण झाल्या आणि गेल्या. चर्चा ही तशीच पुढे कंटिन्यू राहिली. बघा, ऑल द इमेजेस ऑफ गणेश केम टू लाईफ अँड वेअर स्पिरिटिंग अवे. इट वॉज अ व्हेरी मिरॅक्युलस स्पेक्टॅकल. एक चमत्कारिक दृश्य होतं. एव्हरीवन वॉज टेरिफाईड अँड रॅन बॅक टू सिटी. प्रत्येक जण काळजीमध्ये होता आणि प्रत्येक जण शहराकडे वळत होता. इवन द पोलिसमन ऑल्सो रॅन अवे फ्रॉम द पोझिशन. पोलीस कर्मचारी सुद्धा त्यांच्या जागेपासून पळत होते. द नॅरेटर ऑल्सो लॉस्ट हिज स्लीपर. नॅरेटर देखील त्याची स्लीपर त्यानं हरवली होती. आणि मग नंतर तो अनवाणी चालत होता. वेन ही रीच द बिल्डिंग ही फाउंड ऑल अदर्स. जेव्हा तो बिल्डिंगला पोहोचला तेव्हा त्यानं सगळी माणसं पाहिली. दे गॅदर अँड डिस्कस द मॅटर इन द कोर्ट यार्ड इन एक्सायटेड व्हॉइसेस. ते एकत्र जमले, त्याच्यावर सगळ्यांनी चर्चा केली. द वुमन वेअर फ्रायटन. महिला, स्त्रिया खूप घाबरल्या होत्या. द चिल्ड्रन, लहान मुलं रडत होती. इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ सुपर नॅचरल इव्हेंट. तो जणू काही एक दैवी इव्हेंट होता, अशा पद्धतीनं त्यांनी त्याला कन्सिडर्ड केलं. एव्हरीवन थॉट इट ॲज अ डिवाइन अँगर. प्रत्येक जण विचार करत होता की तो दैवी क्रोध होता, देवाचा कोप होता, देवाचा रोग, आजार होता. आजार म्हणण्यापेक्षा आजार नाही म्हणता येणार, पण देवाचा क्रोध होता, देवाचा कोप होता, देवाचा राग होता. अकाउंटंट किनी सेड, जो अकाउंटंट होता किनी, तो म्हणाला का दॅट गणेश द लंबोदरा कॅन नॉट स्वॅलो. लंबोदरा हा काय आपल्याला कोणाला साध्या माणसाला त्रास देणार नाही. द सिन्स ऑफ ह्युमन बिंग्स, जे द सिन्स ऑफ ह्युमन बिईंग आहेत किंवा जे लोक हे चुकीचं कामं करत आहेत, जी काही पापं करत आहेत, त्या
पाप करणाऱ्यांना त्रास देईल, पण तो काही पाप गिळंकृत करणार नाही. फूड ॲडल्टरेट्स अँड पॉलिटिशियन्स आहेत. प्रोफेसर मटकरी सेड दॅट देअर इज नो रिझन टू बी फ्रायटन. प्रोफेसर मटकरी म्हणतात की घाबरून जाण्याचं काही कारण नाही. द गॉड्स ओनली जम्प्ड ऑफ अँड वेंट अवे. देवानं फक्त उडी घेतलेली आहे आणि तो निघून गेलेला आहे. दे डू नॉट वॉन्ट टू हर्ट एनीवन. त्यांना कोणाला दुखवायचं नाहीये. सुबोध द फिजिक्स स्टुडंट्स सेड दॅट द आयडल्स वेअर फेड अप अँड वॉकड अवे. मूर्त्या किंवा गणपती बाप्पाच्या ज्या काही मूर्त्या आहेत ह्या अदृश्य झालेल्या आहेत आणि त्या निघून गेलेल्या आहेत. द पीपल वेअर डाऊटफुल अबाउट द गॉड्स. पुढचं पॅराग्राफ बघा. द पीपल वेअर डाऊटफुल अबाउट द गॉड्स वेदर दे वेअर कम्प्लिटली व्हॅनिश्ड or were still prowling. They thought that the gods disappeared, but it was not true. The people noticed the glimpse of gods. They saw shadow figures. A lonely passerby received a blow from the god's trunk. No one was seriously wounded. The people were shocked. They behaved strangely. Then they became normal. They did not lose their balance. They started to return earlier and avoided walking isolated areas. They feared to receive a blow on the head. देव खरं म्हणजे लोकांबद्दल संशयास्पद विचार करत होते आणि ते पूर्णपणे जेव्हा विचार करत होते की ते पूर्णपणे अदृश्य झाले होते की अद्याप चालत होते आणि त्यांना वाटलं की देव नाहीसे झाले आहेत, पण ते खरं नव्हतं. दे थॉट दॅट गॉड्स डिसअपियर्ड बट इट वॉज नॉट ट्रू. ते खरं नव्हतं. आणि त्यांच्या ज्या काही सावली होत्या त्या सावलीची जी काही एकंदरीत जणू काही आकडेवारी त्यांनी पाहिली आणि मग त्यांनी एकाकी राहणाऱ्या त्या गॉड्सच्या ज्या काही शॅडो होत्या किंवा द ब्लो फ्रॉम द गॉड्स जे आहेत त्यांना गॉड्सच्या ज्या काही खोडातून एक मोठा धक्का बसला होता आणि त्यांना एक कळालं की कोणीही गंभीर जखमी झालेला नाही, कोणाला दुखापत झालेली नाहीये. आणि मग लोक चकित झाले की आणि लोक चकित झाल्यामुळे ते विचित्र वागू लागले. मग ते आणि मग नंतर ते काय म्हणता येईल त्याला आपण, देन दे हॅव बिकेम नॉर्मल. नंतर ते नॉर्मल झाले. दे डिड नॉट लूज देअर बॅलन्स. त्यांनी यापूर्वी परत यायला सुरुवात केली आणि त्यांचा जो तोल गमावला होता तो तोल त्यांना पुन्हा परत मिळाला किंवा त्यांनी त्यांचा जो बॅलन्स होता, तोल होता, तो त्यांनी ढळू दिला नाही. दे स्टार्टेड रिटर्न टू अर्लियर अँड अवॉइड वॉकिंग आयसोलेटेड एरियाज. आणि मग त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली आणि परत यायला सुरुवात केली आणि एकांत भाग जे काय होत असायचे किंवा आयसोलेटेड जे प्लेसेस असायचे तिथे त्यांनी फिरणं टाळलं आणि त्यांना डोक्यावर वार होण्याची भीती वाटत होती. दे फिअर टू रिसीव्ह अ ब्लो ऑन द हेड. त्यांना डोक्यावर वार व्हायची भीती वाटत होती. ऑन द नेक्स्ट डे ही वेंट टू स्टुडिओ. आणि मग नॅरेटर दुसऱ्या दिवशी त्याच्या स्टुडिओला गेलेला आहे. देअर वेअर फ्यू कस्टमर्स. ही अँड दलवी हॅड प्लेंटी ऑफ वर्क. दलवी स्पेंट मोस्ट ऑफ हिज टाइम इन द डार्क रूम. The blind man again returned to collect his passport photos. He did not find his passport photos. He asked the blind man to come after 4 days. Accountant Kinney came to him with a roll of film. Photography was his hobby. He talked about technical matters. He thought that he is an artist. Kinney told him that they are disturbed by mic. He thought that the mic belonged to gods. The narrator did not show any interest in any discussions. He searched for the photos of the blind man without success. He decided to take the picture of the blind man again without any चार्ज. दुसऱ्या दिवशी तो नॅरेटर स्टुडिओत गेलेला आहे आणि तेथे काही ग्राहक होते. तो त्याचे आणि दळवी यांच्याकडे भरपूर काम होते. दळवी आणि स्वतः नॅरेटर यांना खूप काम होतं. दळवी हा जो आहे हा त्याच्या डार्क रूम मध्ये
वेळ स्पेंड करतोय. द ब्लाइंड मॅन अगेन रिटर्न टू द कलेक्ट हिज पासपोर्ट फोटोज. ब्लाइंड मॅन पुन्हा त्या ठिकाणी त्याचे पासपोर्ट फोटोज कलेक्ट करण्यासाठी आलेला आहे. पण ही डिड नॉट फाइंड हिज पासपोर्ट फोटोज. नॅरेटरला त्याचे काही पासपोर्ट फोटोज सापडत नाहीत आणि मग त्याने त्या आंधळ्याला 4 दिवसांनंतर यायला सांगितलेलं आहे. जो कथाकार आहे, नॅरेटर आहे, लेखकार किनी जो आहे, जो या ठिकाणी अकाउंटंट आहे यांचा किनी, तो केम टू हिम विथ अ रोल ऑफ फिल्म. आणि तो तिथे येऊन किनी हा त्यांना फिल्मसाठी एक रोल आहे असं त्यांना सांगतो आणि त्याच्याकडे एक चित्रपटाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी ते आले होते. छायाचित्रण हा खरं म्हणजे त्याचा छंद होता आणि तो तांत्रिक बाबींविषयी जेव्हा बोलला, तो एक कलाकार आहे असा विचार केला. आणि मग किनीने त्याला सांगितलं की ते उंदरांना त्रास देतात आणि त्याला वाटलं की उंदीर देवाचा आहे आणि म्हणून निवेदकाने कोणत्याही चर्चेत त्या रस दाखवला नाही. त्यामुळे यश मिळवल्याशिवाय अंध व्यक्तीचे फोटो त्यांना सापडले नाही. ऍक्च्युली तो त्या आंधळ्या व्यक्तीचे फोटो शोधत होता, पण ही सर्च फॉर द फोटोज ऑफ द ब्लाइंड मॅन विदाउट सक्सेस. त्याने प्रयत्न केले पण आंधळ्या माणसाचे फोटो काही त्याला सापडले नाही. आणि मग त्याने विचार केला. ही डिसाइडेड टेक द पिक्चर ऑफ द ब्लाइंड मॅन अगेन विदाउट एनी चार्ज. आणि मग त्याने विचार केला की आपण पुन्हा फोटो घेऊ, पण त्यावेळेला आता त्या आंधळ्या माणसाकडून काही चार्ज घ्यायचा नाही. ही वॉज मच टायर्ड व्हेन ही वॉज गोइंग टू गो टू बेड देअर वॉज अ नॉक ऍट द डोअर. तो खूप थकलेला होता आणि जेव्हा तो बेडवर पडायला गेला त्याच वेळेला नेमका दरवाजावर नॉक झालं. देअर वॉज अकाउंटंट किनी. तिथे तो जो काही अकाउंटंट किनी होता तो होता. दे स्टार्टेड युज्युअल कन्व्हर्सेशन. तो आल्यावर मग त्यांच्या दोघांची चर्चा सुरू झाली, एक युज्युअल कन्व्हर्सेशन सुरू झालं. किनी वॉन्टेड टू टेल हिम समथिंग. किनीला त्याला काहीतरी सांगायचं होतं. देन ही टोल्ड द नॅरेटर दॅट ही हॅड डेव्हलप्ड अ स्ट्रेंज हॅबिट ऑफ कर्सिंग गॉड. ओनली हिज वाईफ न्यू इट, ही कंटिन्यूड. देअर फॅमिली वर्शिप्ड गॉड गणेश. He knew the rhythms, he knew the hymns of Ganesh from his childhood. Instead of hymns and prayers, he cursed the gods. Unspeakable, abominable curses. He was brought up well. He never learned bad words as a child. He does not even know the word damn. But when he thought of God, he uttered curses. His daughter Sushma came to call him. She knocked the door and told him that her mother called him. He sent her home. He bolted the door again and returned to the narrator. Okay. See, त्यांची नॉर्मल संवाद सुरू झाला. किनीला त्या ठिकाणी त्याला काहीतरी सांगायचं होतं आणि मग तो सांगायला लागला नॅरेटरला. देन ही टोल्ड द नॅरेटर दॅट ही हॅड डेव्हलप अ स्ट्रेंज हॅबिट. त्याने एक स्ट्रेंज हॅबिट डेव्हलप केली आहे. कोणती? कर्सिंग गॉड. देवाला नाव ठेवणं, देवाला दोष देणं किंवा देवाला दोष देणं. ओनली हिज वाईफ न्यू इट. फक्त त्याच्या बायकोला ते तेवढं माहिती आहे. आणि हे फक्त त्याच्या पत्नीला माहित होतं. आणि मग तो पुढे बोलणं चालू ठेवतो की त्याच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच गणेशाची पूजा केली आणि त्याच्या लहानपणापासून तो हे सगळं देवाची पूजा, अर्चना, प्रार्थना किंवा त्याचे भजन हे सगळं तो ऐकत आला होता. त्याच्या लहानपणापासूनच त्याने गणपती बाप्पाची ही सगळी गणपती बाप्पाचे स्तोत्र हे सगळं त्याला माहिती होतं. गणपती बाप्पाची स्तोत्र, भजन, ही प्रार्थना करण्याऐवजी तो देवानं आता शाप दिला. त्यानं अकल्पनीय घृणास्पद शाप त्यानं तो त्या ठिकाणी दिला आणि तो म्हणतो की मी लहान असताना कधीही वाईट शब्द शिकलो नाही. साधा त्याला डॅम हा शब्द देखील त्याला माहित नव्हता. पण जेव्हा जेव्हा त्यानं देवाचा विचार केला तेव्हा तेव्हा त्यानं शापच उच्चारलाय. आणि आता त्याची मुलगी सुषमा त्याला बोलावायला आलीये. तिनं दरवाजा ठोठावला आणि किनीला सांगितलं की तिच्या आईनं त्याला बोलवलंय. त्यानं तिला घरी पाठवलं आणि त्यानं पुन्हा दाराला दणका दिला. आणि आता निवेदकाकडे तो पुन्हा परत आले, नॅरेटरकडे. ओके. जनरली he muttered the curses silently at home to himself. When his wife and daughter
go out, he used to shut the doors and windows and shouted curses against the images of gods by standing in front of them. He himself did not like it. He found it nauseating to his own ears, but his mouth did not stop. At first, he tried to control himself. He was not successful in it. He tried in many ways, but nothing worked. The narrator asks Queenie whether there is something in his mind, something resentment against any injustice or some disappointment that may cause him to curse gods. ओके, आता बघा, सर्वसाधारणपणे तो स्वतःवरच अगदी शांतपणे शापात बदल करीत आहे. आणि जेव्हा त्याची बायको आणि त्याची मुलगी बाहेर जायची तेव्हा ते दरवाजे आणि विंडोज बंद करायच्या आणि देवासमोर उभे राहून त्यांच्या प्रतिमांवर शाप द्यायचा. तो स्वतःच ते त्याचं त्यालाच आवडायचं नाही. त्याला ते त्याच्या स्वतःच्या कानांनी मळमळत असल्यासारखं आढळायचं आणि मग त्याचं तोंड थांबलं नाही आणि त्याचं तोंड मग त्यावेळेला थांबायचंच नाही. तो बोलतच राहायचा. आणि ऍट फर्स्ट ही ट्राय टू कंट्रोल हिमसेल्फ. सुरुवातीला त्यानं त्याच्या अगदी पहिल्यापासून त्यानं स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ही वॉज नॉट सक्सेसफुल इन इट. पण त्याला काही त्याच्यामध्ये यश आलं नाही. ही ट्रायड इन मेनी वेज बट नथिंग वर्क. त्यानं वेगवेगळ्या क्लुप्त्या करण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही. त्यानं अनेक मार्गांनी प्रयत्न केले पण काही काम झालं नाही. आणि मग शेवटी नॅरेटर जो आहे तो किनीला विचारतो. नॅरेटर आज किनी वेदर देर इज समथिंग इन हिज माइंड. आणि मग तो त्याला विचारतो की त्यांच्या मनात काय आहे, याबद्दल न्यायाबद्दल तीव्र नाराजी आहे की कुणाला तरी नियुक्ती आहे, किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय आहे, की सम रिझेंटमेंट अगेन्स्ट एनी इनजस्टिस, एखाद्या अन्यायाविषयी किंवा एखाद्या डिसअपॉइंटमेंट बद्दल तुझ्या डोक्यात काय चाललंय का, की ज्याच्यामुळे तू देवाला दोष देतोय. ओके, सो दिस इज part 1 of this video. In the second part, we will discuss further story of the revolt of the gods. Okay, so keep watching our English literature in Marathi and don't forget to subscribe because you will get notification after doing subscribe this YouTube channel. Okay, so wait for second part.